गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसेचा उद्या मेळावा होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं प्रचंड घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे। त्यावर राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। मी आज काय फार बोलणार नाहीये जास्ती, कारण परत एक 20 दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे। आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी। वर्धापन दिनाचं राज ठाकरेंचं भाषण कुंभस्नानाच्या टिप्पणीनं गाजलं। तेव्हा राज ठाकरेंनीच आपण गुढीपाडव्याला मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले होते। मात्र यंदाच्या मेळाव्याचं वेगळं महत्व आहे, कारण मेळाव्याआधीच मनसेच्या बॅनरवरच्या बाळासाहेबांच्या फोटोनं वातावरण तापलंय। यावरून शिवसेना ठाकरे पक्षानं खुद्द बाळासाहेबांनी सुनावलेल्या शब्दांची आठवण करून दिली। लहानपणापासून अंगा खांद्यावरती खेळवलेले चोर असं काय करेल, त्याला निक्षून सांगायचं आहे। हे जर आहे शिवसेनेतनं बाहेर पडला, सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडलास तर तू माझ्या बॅनरवरती फोटो छापू नको। मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे फोटो असलेले बॅनर गुढीपाडवा मेळाव्यात वापरले आणि नंतर काढले सुद्धा। यावरून राज ठाकरे आता ठाकरेंमधल्या जुन्या आठवणी आणि वादांना नवी फोडणी देणार का हे पाहणं महत्वाचं आहे। सोबतच गुढीपाडव्याला मेळाव्यात मनसेची भावी वाटचालही ठरेल। गुढीपाडवा मेळावा मनसेसाठी अनेक अर्थाने विशेष ठरणार। अधिवेशनात गाजलेल्या कबर ते कामरा वादावर राज ठाकरेंची भूमिका काय? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अवमानावर राज ठाकरेंची भूमिका काय? महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर राज ठाकरे बोलणार का? मनसे भविष्यात निवडणूक रणनीती कशी आखणार? महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे मोठी घोषणा करणार का? मुंबईत मनसे मराठी माणसाचा आवाज ठरणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं राज ठाकरेंच्या भाषणात दडली आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जातोय। शिवाजी पार्कवर या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। गुढीपाडवा मेळाव्याला होणारी जाहीर सभा ही नेहमीच मनसेसाठी टर्निंग पॉइंट ठरत आली आहे। गेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे राखतायत की काढतायत हे पाहणं होईलच। मात्र त्यासोबतच यंदाच्या गुढीपाडव्याची ही जाहीर सभा सुद्धा नेहमीप्रमाणेच मनसेसाठी एक नवं राजकीय वळण घेऊन येणारी असेल हे निश्चित। कॅमेरामन रवी उंबरकर सह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।